मंडळी, आई आणि बायकोच्या भांडणातून वाचण्यासाठी नवऱ्यानं काढलाय एक उपाय. चला बघूया हा उपाय कितपत यशस्वी ठरतोय ते. त्यासाठी स्वागत करूया आपल्या अतरंगी विनोदीरांचं. सुगंधा 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 काय झालंय? काय गे धा सांगितलं तुला. सुगंधा धा सांगितलं तुला. हो, जी कामं करतो ना आपण त्याच्याकडे लक्ष देत जा. ऐकत नाहीस काय माझं? मारायचं असेल ना मला तर सरळ मारून टाक. काय? हे ना असं मारून टाक. असं मारायची काही गरज नाहीये. घे मार मला. किती ओव्हर ऍक्टिंग करता हो तुम्ही. मारायचं असतं ना केव्हाच मारलं असतं. इतकी वर्ष थांबले नसते. कशी बोलते बघा मला. सासूला कशी बोलते बघा. बघा रे सासूला कशी बोलते बघा. घरात काय 4 लोक जमा केली आहेत तुम्ही? त्यांच्या समोर अभिनय करताय? कोणी दिसतंय आजूबाजूला तुम्हाला? ते सिरियल बघणं ना बंद करा तुम्ही जरा. येऊ दे माझ्या पोराला आज. येऊ दे त्याला. सगळं सांगून टाकणार आहे मी त्याला आज. तू कशी वागतेस ना तो नसताना ते मी सगळं सांगणार आहे आज त्याला. काय झालंय सांगाल का? काय झालंय? माहिती नाही तुला? नाही माहिती. काय झालंय? शिरा बनवायला सांगितला होता ना. हं. बचकावर मीठ टाकलं साखरेऐवजी. मारायचंय मला तर असं मारला. ओव्हर ऍक्टिंग करू नका. किचन मध्ये कशाला आलात तुम्ही लुडबुड करायला? एरवी कधी येता? एरवी कधी पाय टाकता किचन मध्ये? आज बरे आलात. मी माझे डब्बे मांडलेले असतात ना. माझ्या साखरेच्या डब्याऐवजी मिठाचा डबा का ठेवला तुम्ही? मी उचलला आणि मीठ टाकलं. मीठ डोळे फुटले तुझे. दिसत नाही तुला टाकताना साखर आहे का मीठ आहे? असं हाताला कळत नाही तुला काय टाकतेस? माझे डोळे ना खूप चांगले आहेत. कळलं दिसतंय ना? दिसतंय. माझे डोळे खूप चांगले. डोळे तुमचे फुटले आहेत. म्हणूनच मागच्या वेळी तुम्ही माझ्या विटामिनच्या गोळीच्या डब्बीमध्ये उंदीर मारायचं औषध टाकलं होतं ना. ते चुकून नव्हतं टाकलं. मुद्दाम टाकलं होतं. कळलं ना. आमच्या घरी एक घूस आली आहे ना तिला मारायचंय मला म्हणून टाकलं होतं. ती घूस आहे ना अशी तशी मरणार नाही हा आई. आपल्या घरात एक देव मासा आहे ना त्याला टपकरून बाहेर फेकेल आणि मगच मरेल. तोंड सांभाळून बोल. तो देव मासा आहे ना त्याला टपकन बाहेरून फेकेल आणि मग मरेल. एवढं सांभाळलेलं अजून सांभाळू तुला आज वाटते का सासू आहे ना तुझी मी कशी बोलते? सासू सासू मग काय डोक्यावर घेऊन नाचू तुम्हाला? सासू आत ना सासू सारखं वागा जरा आई. नाच ना. घे डोक्यावर घे मला नाच. घे ना नाच ना मला डोक्यावर घेऊन नाच ना मला. का करायचं असतं तुम्हाला हे? जास्त बोलू नकोस. यांना येऊ दे. नाही तुम्हाला घरातून हकलायला सांगितलं ना तर बघा. बायकोच्या ताटाखालचं मांजर नाहीये माझा मुलगा. कळलं ना. मला तर सांगायची पण गरज नाही. मी असं फक्त त्याच्याकडे बघितलं ना तर त्याला कळेल. तुला मांजरीसारखा पिशवीत घालेल आणि मच्छी मार्केटमध्ये सोडून येईल. हे करू नको तू. हे मला आवडत नाहीये सुगंधा. असं करू नको. मला आवडत नाही. तुम्ही मला खूप त्रास देताय आई. सगळं केलं तरी कसं काय तुमचं हे होतं? प्रत्येक वेळी कसं बोलता? मला कंटाळा आलाय. आवाज खाली. आवाज खाली मी नाही करत. माझ्या घरात माझ्याशी असं ओरडून बोलायचं नाही. मी बोलणार आणि हे पण करणार. हे करू नकोस. तू मला आवडत नाही. मी करणार. मला आवडत नाही. मला आवडत नाहीये. करू नकोस ना. गप्पा बसा. मी पण मला आज पण T20चा सामना जोरदार सुरू आहे घरात. जोरदार. आणि प्रसाद सर, मला असं बघून तुम्हाला वाटतंय की नाही की हा करेक्ट एकदम बायको आणि आईमध्ये पिचलेला मुलगा करेक्ट असं वाटतंय की नाही माझ्याकडे बघून? मी आणि माझं नावही फाल्गुन वाटतंय की नाही तुम्हाला? बस प्रश्नच नाही का? नाही ना. त्रास झालाय वा. 2 बायकांचा त्रास झालाय. आई आणि हे ना बायको म्हणजे ना मीनची गोळी आणि सोडा आहेत. वेगवेगळे चांगले आहेत. एकत्र आल्यावर फुस वाट. घराची वाट. शांतताच नाही. पृथ्वीकने सांगितलेलं ना ते ऐकायला पाहिजे होतं सर. मी पृथ्वीक म्हणाला होता लग्न करायचा विचार कर, लग्न करू नकोस. लग्न करायचा विचार करणं जरी रोमहर्षक असलं तरी लग्न करणं हे अंगावर काटा आणण्यासारखं आहे. पण अंगावर काटा येणं ह्याचा मला बॅलेन्स साधता नाही आला. अंगावरचा काटा काट्यात अंग गेलंय अख्खा आता माझं.
जरा शांतता पाहिजे असते हो घरी गेल्यावर, पण ना 1 मिनिट पण ती मिळत नाही सर. आज मी मिळवणार. आज तेरा भाई अलग कर गया कुछ तो. आज अलग करेगा. अजिबात बोलायचं नाही तुझ्याशी. येऊ दे याला, मी सांगणार आहे की मला या बाई बरोबर नाही. हे मुंगुसाचे अश्रू आहेत ना, ते आत टाक. मगरीचे असतात ते. पण तू मुंगूस आहेस ना. हा, मी मुंगूस आहे ना, कारण मगर तर माझ्या समोर आहे. जास्त टिंग बोलू टॉंग. नको. आला माझा फाल्गुन आला. माझा फुल्लू आलाय. माझा फाल्गुन आला. माझा फुल्लू आलाय. माझा फाल्गुन आला. माझा अरे फुल्लू टिंग टॉंग रे, आलाय. टिंग टॉंग रे. कडीत मी उघडणार आहे. अरे फुल्लू फाल्गुन इकडे. फुल्लू. मला तुझ्याशी बोलायचंय, बस झालंय. मला सहन नाही होत आहे. फुल्लू ऐक ना. हे बघ, तुझी आई आहे ना, दिसते तशी अजिबात आणि ही तुझी बायको आहे ना, ती तुझी आई म्हणते मला, म्हणजे मी तिची कोणी नाहीये का? या बाईला सांगू ठेव, ही बाई जर घरात असेल ना, तर मी इथे राहणारच मग नाही. सांग तिला जायला, लगेच जायला सांग. अरे गप गप बस, गप्प बस परांजपे, गप्प बस. बोल 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 नुसता बोलतोय. तेते घरी आल्यावर पण तेच, ऑफिस मध्ये पण तेच. ऐकून घेणार नाही मी, आधीच सांगतोय. जरा शांत राहा, जरा शांत राहा परांजपे. फुल्लू नको ना बोलू का तू, नको ना का तू बोलू, नको ना बोलू ठोसर. कशाला बोलते तू? मला कंटाळा येतोय का तुझा? प्लीज नको बोलू. तुला कळत नाही का, तुझ्या वयाचा मी मान राखतो म्हणून मी तुला अजून बोललेलो नाहीये, पण मी आता बोलणार आहे ठोसर. कळला? नको बोलूस. मराठी बोललेलं कळत नाही ना. शांत राहा प्लीज, कृपा करून शांत राहा ठोसर बाई, शांत राहा. तुम्ही गप्पा बस. तुम्हाला कळतं? तुला का बसायला सांगितलं? फाल्गुन बेबी, काही झालं का नको रे? ना. आली 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 बोलायला. फाल्गुन काय झाले काय, फाल्गुन काय झाले काय? तुझा आवाज तर ना डोक्यात जातो माझ्या वैष्णवी, कळलं तुला? डोक्यात जातो मला तुझा आवाज. तुझ्या तोंड नको दाखवूस मला, तू तोंड नको दाखवूस वैष्णवी. मला तर बोलायचंच नाही तुझ्याशी. गप्प राहा, गप्प राहा. मी काही ऐकून घेणार नाहीये. नाही म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही. न ला काना ना, ह ला वेलांटी ही नाही. कळलं का? कळलं का? काय करताय म्हशी सारख्या? काय करताय दोघी म्हशी सारख्या? मला कळतंय ठोसरबाई आणि वैष्णवी, तुम्ही उठा. माज आला तुम्हाला, बसलात त्या माज आला तुम्हाला. मला दिसतंय सगळं इकडनं, कॅमेरे लावलेत मी फोन मध्ये. उठा. झाला फोन. झाला फोन, झाला फोन. वही आणि पेन आणा आत्ताच्या आत्ता. मला माहित नाही, वही आणि पेन आणा, दाखवतो मी. अरे वही आणि पेन आणा ना आत्ताच्या आण ना, आत्ता. तू पटकन. आण ना, तुला आणायला नाही होत का ग? मला नाही, तू बाई. जास्त बोलू नको. वही आणि पेन घेऊन ये माझ्याकडे लवकर. मी आणते. राहू दे, मी आणते. राहू दे. ठोसर आणि मला वैष्णवी माहिती आहे, शांततेत राहा. काम शांततेत पण करता येतात. फाल्गुन बेबी, गप्पा बस, सांगून द्यायची गरज नाहीये, पेपर आहे कळतं. शांत राहा. असं शांतपणे द्यायचं. मी दाखवतो आता मी कोण आहे. ली ना. पेन घेतलायस तर ली. नाही, मी म्हंटल आपलं पेन घेतलाय तर ली म्हणून. काय प्रॉब्लेम आहे तुला? मला अशीच मला आहे. काहीच- तुला काय प्रॉब्लेम काय आहे तुला? मला कसं problem? प्रॉब्लेम काय आहे तुला वैष्णवी? वैष्णवीला- नको ना बोलू यार, मी शांत आहे ना. नको ना बोलू. नाही लिहायचं मला, काही कळलं? नाही. नाही लिहायचं मला. चल निघ इकडनं. नसेल लिहायचं तिकडं नाही. त्याला. नसेल लिहायचं. अशीच आहे ही, नसेल लिहायचं त्याला.
नसेल सुचत म्हणून नसेल लिहित. तुमचा मुलगा काय कवी आहे नसेल सुचत? त्याचं नाव फाल्गुन डोईफोडे आहे, कळलं ना? मंदार चोळकर नाहीये. कशाला काढलं हे नाव? हे नाव कशाला काढलं? सातारा आता येत नाही तुला? मला नाही एवढं ते नाव कळलं ना? गप्प राहायचंय दोघींनी एक शब्द बोलायचा रे. फोन ठेवून द्यायचा आत्ताच्या आत्ता. मला त्राण ठेवा फोन ठेवा. ठेवा फोन ठेवा. फाल्गुन बेबी काही झालंय का रे? केवढं चिडतोय बेबी? काही झालंय? अरे थांबा रे. त्रास झालाय तिचा ना? सगळ्यांचा त्रास झालेला आहे ऑफिस मध्ये. आई खूप खूप म्हणजे ना तुझ्यासारखी एक ठोसरबाई आहे, सेम तुझ्यासारखी आहे. सेम तुझ्यासारखी एकदम दिसायला, शरीरेष्टी वगैरे सगळं सेम, पण तोंड उघडलं की गटार. म्हणजे ती ठोसरबाई. तू तुझ्या तोंडून कधी वाईट निघतं? क्या तुम भी यार. बोलतेस काय तू घाणेरड? आवाज चढवतेस कोणावर? हाड. ती चढवते, ठोसरबाई चढवते. तिचा आवाज तुझा आवाज नाहीये. तुझा आवाज कसा आहे? असा आहे तुझा आवाज? मग तुझा आवाज तर असा आहे. मग ती तशी. आणि एक सेम वैष्णवी आहे, सेम तुझ्यासारखी. सेम वैष्णवी एकदम तुझ्यासारखीच बारीक. म्हणजे तिला बघितलं ना की तुझीच आठवण येते मला. मी म्हणून फोटो पण नाही ठेवला तुझा ऑफिस मध्ये. पण स्वभाव तुझ्यासारखा नाही ना तिचा. तू कशी काळजी करतेस? मग अरे आपुलकी म्हणजे तर अरे देवा, केवढी आपुलकी हा शब्दच तुझ्याकडनं आलेला आहे. आपुलकी, आपलेपणा म्हणजे तुझ्या कुशीतच घेऊन फिरतेस तू. आपलेपणा, मन मिसळणं वगैरे तू बॅगेत आहेत ना. आणि तुझा आवाज म्हणजे सुंदर आवाज. खरंच 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 खरंच. आय तिचा तसा नाहीये. तिचा वैष्णवी. काय बात आहे. तिचा पण मला असं नेहमी वाटायचं आहे की यार तुमच्या दोघांसारख्या मला मिळालेल्या आहेत. ऑफिस कसं मस्त असेल, आनंदी, पीसफुल. पण नाही, तिकडे कचकच कचकच. तुम्ही कसं एकत्र छान राहता, पीसफुल राहता, एकत्र एकोपा असा हे आहे, शब्द आहे तुमच्यात. तुम्हाला म्हणजे पीसचं हे नोबेल दिलं पाहिजे तुम्हाला. पीसचं नोबेल दोघींना मिळून एकत्र. हा अरे ते कबूतर काढून टाका ना. शांतीचं प्रतीक कबूतर काढून टाका. तुमचं हे असे उभ्या राहा. अशा उभ्या राहा. हे स्टॅच्यू ठेवा प्रतीक म्हणून याचे. अप्रतिक सुंदर होईल खरंच. अरे तुम्ही म्हणजे पीस म्हणजे हर असं हे तुम्ही शिकवा ना त्यांना दोघींना. मी ठोसरबाईंना म्हटलं की माझी आई असं नाही करत. माझी आई मला, मी आलो की चहा देते, माझ्यावर प्रेम करते, असं असं करते. मला ऑफिस मधनं आल्यावर कुठे चाललीस आई? थांब ना, मी बोलतोय ना तुझ्याशी. तू एवढा थकून आलायस ना, मग मला असं पटकन आतून वाटलं की पटकन तुला चहा द्यावा. गप्पा कुठे मारत बसायच्या. फाल्गुन तुझी आई दिसते तशी नाहीये फाल्गुन. पण तू दिसते तशीच आहेस. हो तू दिसते तशीच आहेस. तू म्हणजे मी बोललो वैष्णवीला की माझी बायको म्हणजे अरे बापरे, खायला बनवते म्हणजे उपमा. मला भूक लागली की उपमा आणूनच ठेवते ती अशी. कुठे चालली? थांब ना, कुठे चालली? माझ्या बाबूला भूक लागली आहे ना. अच्छा. उपमा पाहिजे? उपमा लगेच बनवून आणते मी. मस्त असे साखर टाकते, मीठ टाक. आले बस. हो येस. उपमा 5 मिनिटात. शांतते संपवस की अजिबातच. वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या. हे फक्त स्किट नव्हतं, तर जगभरातल्या सगळ्या मॅरिड पुरुषांसाठी हा एक रामबाण उपाय होता. फार युनिक कॉन्सेप्ट आणि फार भन्नाट सादरीकरण. वा वा वा. सई. शॉर्ट अँड स्वीट परफॉर्मन्स. खूप जम छोटासा होता, पण त्याची मांडणी खूप इंटरेस्टिंग होती. आणि फोनचा ज्या प्रकारे डिव्हाइस वापरला तो खूपच छान होता. म्हणजे युक्ती चांगली होती
कधीतरी आजमावायला हरकत नाही. प्रथमेशची संकल्पना होती आणि अभिजित पवारनी लिहिलं होतं. त्रिकूट आवडलं. पुन्हा बघायला नक्की आवडेल. होय, होय. मस्त. मलाही खूप आवडेल. थँक्यू सो मच. कीप इट अप.